जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर ॲनालिसिसमध्ये आपलं स्वागत आहे. मी घुले सर. आज आपण द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता आणि PIB मधील महत्त्वाचे करंट अफेअरचा सखोल आणि एक्झाम ओरिएंटेड ॲनालिसिस पाहणार आहोत. प्रत्येक न्यूज सोबत त्याचं बॅकग्राऊंड, UPSC MPSC सिलॅबस लिंकेज आणि एक्झाम पर्स्पेक्टिव्हमधून त्याचं महत्त्व सुद्धा समजून घेणार आहोत. यासोबतच तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी MCQ आणि मेन्ससाठी डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन सुद्धा मिळणार आहेत, ज्यामुळे तुमचं प्रिपरेशन अधिक इफेक्टिव्ह होईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज 5 मे 2026. तर आजच्या आपण महत्त्वाच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या बघणार आहोत. तर आजची जी मेन न्यूज आहे बघा, तर काल इलेक्शनचे काय लागलेत, रिझल्ट्स लागलेत. ठीक आहे. त्या इलेक्शनच्या रिझल्ट्समध्ये बघा, बंगालमध्ये प्रथमच भाजपची सत्ता आलेली आहे आणि तमिळनाडूमध्ये TVK म्हणजे जे आपला विजय आहे याची पार्टी आहे, जो फिल्म स्टार आहे, ची मुसंडी ममता स्टॅलिन पराभूत. केरळमध्ये काँग्रेस आणि NDAने आसाम राखले. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये बघा आता 294 जागासाठी इलेक्शन झालं होतं. तर पूर्वी तृणमूल काँग्रेस, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होत्या 21 मध्ये, 21 ते 26. पण यावेळेस भाजपने जवळपास 206 म्हणजे वन साइड मेजॉरिटी मिळाली असं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. तमिळनाडूमध्ये पूर्वी द्रमुकचं काय होतं, राज्य होतं, स्टॅलिन मुख्यमंत्री होते. 2026 मध्ये मात्र विजयच्या पार्टीनं TVKनं जवळपास 107 जागा मिळाल्या. ठीक आहे. बहुमतासाठी थोडा आकडा कमी आहे, पण ते बहुमत अपक्ष वगैरे किंवा अजून कोणी पाठिंबा देऊन मिळू शकतं. केरळमध्ये बघा काँग्रेसनं विजय मिळवलेला आहे. म्हणजेच काय, जी माकपची सत्ता होती ती गेलेली आहे. आसाममध्ये भाजपनं कंटिन्यू केलेलं आहे आणि पूर्वीपेक्षा यावेळेस BJPच्या सीट वाढलेल्या आहेत. ठीक आहे. पदुचेरी हा युनियन टेरिटरी आहे. इथे पण भाजप प्रणितच आहे ही आघाडी. इथे त्यांनी काय केलेली आहे, सत्ता स्थापन केलेली आहे. आपल्याला हे ज्या न्यूज आहेत, म्हणजे आजचा जो न्यूजपेपर होता फुल ऑफ पॉलिटिकल इलेक्शन्स न्यूज नव्हता, त्यामुळे ते आपल्याला एक्झाम ओरिएंटेशननं तेवढं काय महत्त्वाचं नसतं. हां, कंबाईनमध्ये वगैरे किंवा राज्यसेवा प्रिलिममध्ये तुम्हाला कोणता पक्ष, कोण मुख्यमंत्री झालं वगैरे वगैरे असे प्रश्न मे बी विचारले जाऊ शकतात. बाकी काही विचारण्याची शक्यता नाही. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे बघा आपली, वन हक्क कायदा, फॉरेस्ट राईट ऍक्ट आणि न्यायालयीन निर्णय. व्हॉट डज द लेटेस्ट रुलिंग मीन्स फॉर फॉरेस्ट राईट ऍक्ट. ठीक आहे. ही न्यूज आपण बघूया. ठीक आहे. तुम्ही ही न्यूज GS2 सरकारी धोरणं आणि कुमकवत म्हणजेच काय, वंचित गटाचं संरक्षण असं तुम्ही त्याला लिंक करू शकता. GST मध्ये पर्यावरण आणि संवर्धनासोबत सुद्धा याला लिंक करू शकता. पार्श्वभूमी काय बघा या न्यूजची, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठानं. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, UPचं जे काही हायकोर्ट आहे ना, ते अलाहाबादला आहे. म्हणजे आत्ताचं कोणतं, प्रयागराज. ठीक आहे. पण त्याचं खंडपीठ कुठे आहे, लखनौ. UPची राजधानी लखनौ आहे, पण स्वतः ते बेंच नाहीये, खंडपीठ आहे. ठीक आहे. मेन हायकोर्ट कुठे त्यांचं, प्रयागराजला. एका निर्णयानं लखीमपूर उत्तर प्रदेश येथील थारू आदिवासी समुदायाचे वन हक्क नाकारणारा जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रद्दबातल ठरवलेला आहे. समितीने हक्क नाकारताना सर्वोच्च न्यायालयाच्या 2000 सालातील एका अंतरिम आदेशाचा अहवाल दिला होता. म्हणजे सोप्या शब्दामध्ये जे काही वन हक्क आहे कोणाचा, आदिवासी जमातीचा, त्या थारू जातीचा, थारू आदिवासी समुदायाचा, तो जो वन हक्क आहे तो जिल्हास्तरीय समितीने नाकारला होता किंवा रद्दबातल ठरला होता. ठीक आहे. तर तो हायकोर्टानं मात्र निर्णयालाच काय केलं, रद्द करून टाकलेलं. आता बघा, कायद्यातील मूळ तत्व असं आहे की नंतरच्या कायद्यातील तरतुदी या आधीच्या विसंगत न्यायालयीन आदेशांना कायदेशीरता रद्दबातल ठरवतात. ठीक आहे.
म्हणजे याला म्हणायचं काय बघा, कायद्यातील जे मूलतत्व असे आहे म्हणजे लॉ मध्ये, की नंतरच्या कायद्यातील तरतुदी आधीच्या विसंगत न्यायालयीन आदेशांना कायदेशीररित्या काय ठरवतात, रद्दबातल ठरवतात. वन हक्क कायदा 2006 नुसार सध्या अस्तित्वात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात काही अंतर्भूत असले तरी वनवासियांचे हक्क मान्य केले जातात. फॉरेस्ट राईट ऍक्ट कायद्याअंतर्गत सर्व जंगलामध्ये चराई क्षेत्र म्हणजेच काय, ग्रॅझिंग राईट्स मान्य करणारे आले आहेत. ठीक आहे, ज्यामध्ये व्याघ्र प्रकल्प, टायगर रिझर्व, राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांचाही समावेश होतो. हा एक केंद्रीय कायदा असल्याने तो तामिळनाडू वन कायदा 1882 सारख्या राज्यांच्या कायद्यावर काय करतो, मात करतो. आपल्याला माहिती आहे सिंपल, वन हे जरी कॉन्करंट लिस्ट म्हणजेच समवर्ती सूचीमधला विषय असला तर आपल्याला माहिती आहे समवर्ती सूचीच्या कायद्यावर राज्य आणि केंद्र दोघं पण कायदे करू शकतात, पण वरचढ कायदा कोणाचा ठरतो, केंद्राचा. ठीक आहे. प्रिलिम साठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, वन हक्क कायदा 2026 संदर्भात खालील विधानांचा विचार करा. ठीक आहे. तुम्ही हे क्वेश्चन वाचा तोपर्यंत. तर बघा यामध्ये पहिला ऑप्शन काय, वन कायदा व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यानामध्ये चराई अधिकारांना मान्यता देत नाही. दुसरा पॉइंट, या कायद्यातील तरतुदी राज्यांना जुन्या व वन कायद्यांना उदाहरणार्थ तामिळनाडू वन कायद्याला मात करतात. वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे, तर फक्त 2 आहे. कारण का, तर ग्रॅझिंग राईट्सला मात्र मान्यता देतं. समजते ना, हा हे पॉइंट इथे तुम्ही समजून घ्या. मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, वन हक्क कायदा 2026 हा एक ऐतिहासिक कायदा आहे जो वनवासियांवरील ऐतिहासिक अन्याय दूर करतो. आदिवासी समुदायाचे अधिकार आणि पर्यावरण संरक्षण यांच्यातील समतोल राखण्याच्या दृष्टीने या कायद्याचे आणि अलीकडील न्यायालयीन निर्णयाचे मूल्यमापन करा. ठीक आहे, 150 शब्द 250 शब्द दोन्हीमध्ये पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट, आता आपण ह्याच्यात 2 द हिंदू मध्ये न्यूज आलेल्या आहेत, त्याला आपण काय केलेलं आहे, एकत्र केलेलं आहे. म्हणजे पहिली जी न्यूज आहे बघा, की हाऊ टू नो इफ मेडिकल टेक्नॉलॉजी ऍक्च्युअली ऍड व्हॅल्यू, आणि दुसरं आहे हाऊसहोल्ड फेस राईज इन मेडिकल इन्फ्लेशन. ठीक आहे, म्हणजे काय, वाढती वैद्यकीय महागाई हे आणि तंत्रज्ञानाचे मूल्यमापन ही न्यूज. ठीक आहे, आपण दोन्हीला मिक्स करून त्याचं क्रक्स काढलेला आहे, तो आपण आता डिस्कस करूया. बघा, तुम्ही ही जी न्यूज आहे ती GS2 सामाजिक न्याय त्यामध्ये आरोग्यासोबत लिंक करू शकता, GS3 मध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स सोबत याला लिंक करू शकता, मेनली इन्फ्लेशन. ठीक आहे, म्हणजेच महागाई. आता बघा पार्श्वभूमी काय, एऑन ग्लोबल मेडिकल ट्रेंड्स रेट 2026 च्या अहवालानुसार भारतातील वैद्यकीय महागाई 12 ते 13% पर्यंत वाढली आहे. तर 25-26 च्या आर्थिक पाहणीनुसार एकूण आरोग्य महागाई डिसेंबर 25 मध्ये 3% पर्यंत घसरलेली आहे. दुसऱ्या एका लेखानुसार नवनवीन व महागड्या वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मूल्यांचे मोजमाप करणे आवश्यक बनलेले आहे. ठीक आहे, या पार्श्वभूमीवर ही न्यूज आहे, म्हणजे दोन्ही पण त्या न्यूज. आता बघा, बहुतेक भारतीयांकडे आरोग्य विमा नसल्यामुळे त्यांना स्वतःच्या खिशातून मोठा खर्च करावा लागतो, त्याला आपण आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर म्हणतो. ही न्यूज अगोदर पण आपण डिस्कस केलेली आहे. ठीक आहे, आता बघा राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण हे पण आपण बघितलं बघा, 80वे फेरीमध्ये 2025 मध्ये रुग्णालयात दाखवणाऱ्या अंदाजित OOPA ग्रामीण भागात किती आहे, म्हणजेच आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर 34,064, आणि शहरी भागात किती आहे, 38,638. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहे बरं का. जर तुम्ही रोज ही न्यूज बघत असाल, मला फॉलो करत असाल, तर तुम्हाला त्या गोष्टी कळतील. 2026 च्या एका अभ्यासक्रमानुसार भारतातील 90% एकूण आरोग्य खर्च हा आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर द्वारे पुरवठा केला जातो. म्हणजे काय, आउट ऑफ पॉकेट म्हणजे काय, की तुमचं उत्पन्न 100 आहे पण तुम्हाला मेडिकलवर खर्च किती करावा लागेल, 1000. ठीक आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. आता बघा, हा एक पॉइंट जो आहे ना तो महत्वाचा आहे, मिसिंग मिडल. ठीक आहे, हा तुम्ही लक्षात घ्या. ही एक
अशी मोठी लोकसंख्या आहे जी सरकारी अर्थसहाय्यित योजनांसाठी उदाहरणार्थ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पात्र होण्यासाठी खूप गरीब नाही आणि खाजगी विमा खरेदी करण्यासाठी पुरेशी श्रीमंत नाही. याला म्हणायचं मिसिंग मिडल. समजते का? म्हणजे काय? ते एवढे पण गरीब नाहीत, की प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि एवढे पण श्रीमंत नाहीत, की खाजगी विम्याचे ते प्रीमियम भरू शकतील. ठीक आहे. म्हणजे महागड्या वैद्यकीय उपकरणांची आणि चाचण्यांच्या संदर्भात नवीन तंत्रज्ञान हे नेहमी चांगले असते, असे नाही. कारण स्थापित पर्यायांना म्हणजे इस्टॅब्लिश ऑप्शनला सुरक्षिततेच्या दशकांचा इतिहास असतो. बरोबर आहे का? म्हणजे काय? ते ट्रायल आणि टेस्टेड असतात. समजलं? म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? रिलायबल असतात आणि ते अचूक पण असतात. ठीक आहे. कोणत्याही नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करणे हे मूलभूतपणे एक आर्थिक समस्येचे स्वरूप आहे. बरोबर आहे. ज्यामुळे खर्च न वाढता प्रत्यक्षात रुग्णाचा फायदा सुधारणे अपेक्षित असते. ठीक आहे. म्हणजे सोप्या शब्दात काय? तर आपल्याला नवीन जर आपण एखादी मेडिकल टेक्नॉलॉजी आणली, ठीक आहे. तर त्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला फायदा झाला पाहिजे. फर्स्ट की बुवा ती किती महाग आहे यापेक्षा ती रुग्णांना किती फायदा पोहोचवू शकते. या 2 गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. प्रिलिमसाठी काय क्वेशन विचारला जाऊ शकतो बघा. भारताच्या आरोग्य क्षेत्रातील संदर्भात मिसिंग मिडल ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर अशी लोकसंख्या जिला सरकारी विमा योजनेचा लाभ मिळत नाही आणि खाजगी विमा परवडत नाही, त्याला आपण काय म्हणतो? मिसिंग मिडल. निडल नाही हां, मिडल. मिडल म्हणजे मधले. ठीक आहे. मध्यमवर्गीय आपण म्हणू शकतो. पण मध्यमवर्गीय मधले पण लोअर मध्यमवर्गीय असतात. मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. भारतातील वाढत्या स्वतःच्या खिशातून होणाऱ्या वैद्यकीय खर्चाला त्याला आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर म्हणतो आपण. तर प्रमुख कारणांची चर्चा करा आणि या समस्येवर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत कोणते बदल आवश्यक आहेत? आता हा पॉइंट खरंच विचारला जाण्यासारखा प्रश्न आहे. तुम्ही याला 5 स्टार पण करू शकता. कारण काय लक्षात घ्या, आपल्या इथे गव्हर्नमेंट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर मेनली कशामध्ये? आरोग्य सेवेमध्ये. तर प्रायव्हेट सेक्टर डॉमिनंट आहे आणि गव्हर्नमेंट सेक्टर वीक आहे. ठीक आहे. तर जर आपल्याला मिसिंग मिडल सारखे किंवा बी-पी-एल सारखे लोकांना जर हाय क्वालिटी किंवा अप टू द मार्क मेडिकल फॅसिलिटी प्रोव्हाईड करायच्या असतील, तर गव्हर्नमेंटला जे काही मेडिकल मेनली आपण त्याला म्हणतो बेसवरलं स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मल्टी स्पेशालिटी तर करावीच लागणार आहे. पण प्रायमरी हेल्थ सेक्टर पण चांगले स्ट्रॉंग करावे लागते. नेक्स्ट न्यूज आहे बघा. पंतप्रधानांनी प्रसारण आणि आचारसंहितेचे उल्लंघन. बघा, पंतप्रधानाचे प्रसारण म्हणजे ब्रॉडकास्ट आणि आचारसंहिता म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट एमसीसी. ठीक आहे. डिड द पीएम ब्रॉडकास्ट व्हायोलेट एमसीसी म्हणजेच काय? आचारसंहिता. त्याला इंग्लिशमध्ये आपण मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असं म्हणतो. तुम्ही GS2 निवडणूक प्रक्रिया आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 सोबत याला लिंक करू शकता. पार्श्वभूमी काय बघा. 18 एप्रिल रोजी पंतप्रधानांनी केलेले भाषण दूरदर्शन, संसद टीव्ही आणि ऑल इंडिया रेडिओवर थेट प्रक्षेपित करण्यात आले. ज्यामुळे आदर्श आचारसंहिते त्याला आपण काय तो मॉडेल कोड ऑफ कंडक्ट उल्लंघन झाले आहे का यावर कायदेशीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. ठीक आहे. आता ही न्यूज आपण बघूया. आचारसंहितेच्या भाग 7 नुसार सत्ताधारी पक्षाला सार्वजनिक निधीतून चालवल्या जाणाऱ्या जनमाध्यमाचा म्हणजे मास मीडियाचा वापर पक्षपाती प्रचारासाठी करण्यास मनाई. ठीक आहे. म्हणजे ही पॉइंट तुम्हाला समजला पाहिजे. ठीक आहे. कारण की बघा सत्ताधारी पक्ष कोणी आता बीजेपी आहे. ठीक आहे. तर यांना गव्हर्नमेंटचा पैसा वापरून मीडियाचा वापर पक्षपाती प्रचारासाठी म्हणजे पक्षासाठी नाही करतायत हा. गव्हर्नमेंट म्हणून तुम्ही करू शकता. माजी खासदार TN प्रतापन यांनी दाखल केलेल्या याचिकेत लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 123 चा सब क्लॉज 7 चा संदर्भ दिलाय. म्हणजे या खासदाराने ती केस टाकली असं म्हणायला काही हरकत नाही. केस म्हणजे याचिका. आता कलम 123(7) नुसार उमेदवाराला निवडणूक फायद्यासाठी राजपत्रित अधिकाऱ्यासह
सरकारी सेवांची मदत घेणे हा भ्रष्ट आचार मानला जातो. ठीक आहे, हा पण लक्षात घ्या की निवडणूक फायद्यासाठी एक लक्षात घ्या, उमेदवाराच्या निवडणूक फायद्यासाठी जर आपण अधिकारी वापरत असू तरी सुद्धा ते काय झालं, करप्ट प्रॅक्टिस मानली जाते. या भाषणामध्ये 4 विरोधी पक्षाची नावं घेण्यात आली आणि तमिळनाडू, पश्चिम बंगालमधील महिला मतदारांना त्यांना शिक्षा करण्याचं आवाहन करण्यात आलं. ठीक आहे. म्हणून यामुळं हा प्रश्न निर्माण झाला, की पंतप्रधानांचं जे भाषण होतं ते पॉलिटिकल होतं आणि त्यांनी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट व्हायोलेट केला का? म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन केलं का? हा मूळ प्रश्न होता. ठीक आहे. पूर्व परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 123 नुसार खालील कोणती कृती भ्रष्ट आचार म्हणजे काय करप्ट प्रॅक्टिस मानली जाते? तर सोप्या शब्दामध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी सरकारी सेवकाची मदत घेणे. ठीक आहे. राजनारायण वर्सेस इंदिरा गांधी खटला पण तुम्हाला माहिती आहे. याच्यामध्ये सुद्धा त्यांनी गव्हर्नमेंट मशिनरीचा मिसयूज केला होता म्हणून पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधीची पण खासदारकी काय झाली होती, रद्दबातल झाली होती आणि त्यांना 6 वर्ष निवडणूक न लढवण्याचा निर्णय अलाहाबाद हायकोर्टानंच दिला होता. ठीक आहे. मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्षाकडून सार्वजनिक प्रसार माध्यमाचा होणारा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडे असलेले अधिकार कितपत प्रभावी आहेत? आदर्श आचारसंहितेच्या संदर्भात टीकात्मक परीक्षण करा. ठीक आहे. हा पण प्रश्न खूप एक्झाम ओरिएंटेड वाटत आहे. नेक्स्ट, ह्या पण 2 न्यूज आपण एकत्र केलेल्या आहेत. ठीक आहे. पहिली आहे बघा, सेंटर नॉट insulated from how state react to Strait of Hormuz crisis. ठीक आहे. आणि दुसरी आहे, इंडिया मे एक्सपांड LNG स्टोरेज टू मॅनेज फ्युचर सप्लाय क्रायसिस. ठीक आहे. म्हणजे बघा, हे जे आहेत हुमरूजची सामुद्रध्वनी ही रोज आपल्या न्यूजमध्ये आहे आणि राज्याची आर्थिक स्थिती. ठीक आहे. ह्या दोन्ही न्यूजला आपण एकत्र करून हिचा क्रक्स बघूया. ठीक आहे. तुम्ही हे GS3 आणि GS2 सोबत लिंक करू शकता. पार्श्वभूमी बघा, पश्चिम आशिया म्हणजे वेस्ट आशिया युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाल्यानं भूराजकीय धक्क्यापासून बचाव करण्यासाठी भारतात लिक्विफाईड नॅचरल गॅस, ठीक आहे, लिक्विफाईड नॅचरल गॅस LNG, ठीक आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस नाही, LPG नाही, हे काय आहे, LNG आहे. लिक्विफाईड नॅचरल गॅस. जे CNG असतं ना, कॉम्प्रेस नॅचरल गॅस असतो, म्हणजे ह्याच आहे, NGच आहे बघा, फक्त हा कॉम्प्रेस गॅस आहे आणि हे लिक्विफाईड आहे. म्हणजे आपले LPG जे असतं ना, तो गॅसच असतो पण त्याला आपण लिक्विफाईड करतो. ठीक आहे, म्हणजे जास्त स्टोअर करण्यासाठी. बघा आता वाढवण्याची गरज अधोरेखित केलेली. आता विश्लेषण बघा, भारताच्या एकूण LNG आयातीपैकी सुमारे 60% आयात ही कुठून व्हायली? होमरूजच्या सामुद्रधुनीतून. भविष्यातील संकटाचा सामना करण्यासाठी भारतात सर्वात मोठी LNG आयातदार कंपनी पेट्रोनेट LNG त्यांच्या क्रायोजेनिक LNG टाक्यांची क्षमता सुमारे 70% वाढवण्यावर काय करते? भर देते. क्रायोजेनिक म्हणजे थंड करणे. एक लक्षात घ्या, थंड असतात त्या टाक्या, म्हणजे -डिग्री मध्येच टेम्परेचर असतं. मुख्य आर्थिक सल्लागार चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर व्ही अनंत नागेश्वरन यांनी स्पष्ट केले की राज्यावर होणाऱ्या बाह्य आर्थिक धक्क्यांचा परिणामापासून केंद्र सरकार अलिप्त राहू शकत नाही. म्हणजे काय, जे काय इंटरनॅशनली गोष्टी व्हायल्यात तो केंद्र आणि राज्य दोघांवर त्याचे परिणाम होतात. त्याला इन्सुलेशन म्हणजेच काय, प्रोटेक्शन मिळू शकत नाही. त्यांच्या मते राज्यांची आर्थिक तूट अंतिमतः देशाच्या एकत्रित करंट अकाउंट डेफिसिटला मिसळते. बरोबर आहे, म्हणजे राज्याचं आणि केंद्राचं काही वेगळं नाहीये. नेक्स्ट पॉइंट काय याच्यामध्ये बघा, अलीकडील अर्थ मंत्रालयाच्या विश्लेषणानुसार 18 राज्यापैकी
महाराष्ट्र, कर्नाटक आणि पंजाब यासारख्या 9 राज्यामध्ये 26-27 साठी महसूल तूट अंदाजित आहे. ही ऑलरेडी आपण आर्टिकल पाहिलं होतं बघा. ज्यामुळे बाह्य धक्क्यांना मुकाबला करण्याची त्यांची क्षमता कमी होते. ठीक आहे. कारण ते ऑलरेडी डिफिसिटमध्ये आहे. प्रिलिमसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? आता मी थोडा प्रश्न इथे अलग विचारला. थोडा मी जिओग्राफी टाइप प्रश्न घेतला इथे. ना की पॉलिटिकल टाइप हां, एक लक्षात घ्या. कारण की ऑलरेडी आपण स्टेट ऑफ अमृतसर भरपूर घेतलेले आहेत. आता तुम्हाला थोडं जिओग्राफी टाइप घेतला. म्हणजे असे विचारण्याचे प्रश्न काय? हा प्रश्न मला वाटतं भरपूर चान्सेस म्हणजे याला 5 स्टार तुम्ही करू शकता. विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत बघा. यू-पी-एस-सी तर 100% विचारेल. राज्यसेवेला पण आता जो पॅटर्न पाहतोय तो त्यानुसार प्रिलिमला पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असलेली हॉर्मुझची सामुद्रध्वनी खालीलपैकी कोणत्या 2 जलभागांना जोडते? ठीक आहे. तर उत्तर काय आपलं पर्शियन आखात आणि ओमनचं आखात. या दोघांना ती जोडते. मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? जागतिक भूराजकीय अस्थिरतेचा उदाहरणार्थ मध्य पूर्वेतील संघर्ष, भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर आणि राज्य सरकारच्या राजकोषीय स्थितीवर कसा थेट परिणाम करत किंवा परिणाम होतो याची सविस्तर किंवा याला स्पष्ट करा असं विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे बघा. ही जी आहे तर सर्वांना माहिती आहे दास ॲडम स्मिथ प्रॉब्लेम. ठीक आहे. आता ॲडम स्मिथ सर्वांना माहित आहे. तुम्ही जेव्हा इकॉनॉमी शिकता तेव्हा पहिल्या चॅप्टरमध्ये फादर ऑफ इकॉनॉमी अमुक-अमुक जे स्टार्ट होतं, तिथून तुम्हाला तो ॲडम स्मिथ नाव माहीतच असतं. तर ही जी लेख आहे तो आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. पण तुम्ही याला GS3 आणि GS4 सोबत सुद्धा लिंक करू शकता. नीतिमत्ता आणि विचारवंत मोरल थिंकरच्या संदर्भामध्ये. पार्श्वभूमी काय बघा, तर 9 मार्च रोजी ॲडम स्मिथ यांचा द वेल्थ ऑफ नेशन 1776 या महत्त्वपूर्ण ग्रंथाचा 250वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. एक लक्षात घ्या, असे प्रश्न एम-पी-एस-सी विचारते, कंबाईंड पण विचारते हां, ठीक आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे तो विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण की 250 वर्ष झालेले आहेत. कशाला? ॲडम स्मिथच्या द वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकाला म्हणू शकतो आपण, बुक्सला म्हणू शकतो किंवा ग्रंथाला म्हणू शकतो. ठीक आहे. आता न्यूजचं विश्लेषण बघूया आपण. 19व्या शतकातील जर्मन अर्थशास्त्रज्ञ स्मिथ यांचा पहिला ग्रंथ द थिअरी ऑफ मोरल सेंटिमेंट मधील सहानुभूतीशील म्हणजेच काय सिम्पथी नैतिक तत्वज्ञान आणि द वेल्थ ऑफ नेशन मधील स्वार्थ सेल्फ इंटरेस्ट या दोन संकल्पनांमध्ये विरोधाभास असल्याचं मांडलं. समजतंय का? म्हणजे बघा ॲडम स्मिथनं 2 ग्रंथ लिहिले. पहिला ग्रंथ कोणता होता? द थिअरी ऑफ मोरल सेंटिमेंट म्हणजे हा GS4 सोबत लिंक होता, इथिक्स सोबत. आणि दुसरा काय लिहिला? द वेल्थ ऑफ नेशन म्हणजे हे कशासोबत होता आपला? GS3 म्हणजे हा थोडा मोरल होता आणि हा जो होता तो पैसा म्हणजे सेल्फ इंटरेस्ट पाहणार होता. म्हणजे हे जे 2 विरोधाभास आहेत ना, ते या लेखामध्ये मांडलेत. म्हणजे एकच व्यक्ती आहे, पण त्याचे 2 तत्वज्ञान आहेत. समजते ना? म्हणजे इथिकली 2 भिन्न गोष्टी येतात. ओके? मग या विरोधाभासाला शैक्षणिक वर्तुळात दास ॲडम स्मिथ प्रॉब्लेम असं म्हटलं जातं. समकालीन विद्वानाच्या मते हा एक गैरसमज आहे. स्मिथ यांचे तत्वज्ञान नैतिकता आणि अर्थशास्त्र यांना जोडणारे सुसंगत स्वरूप आहे. स्मिथ यांनी वापरलेले अदृश्य हात इनविजिबल हँड ही संकल्पना मानवी प्रेरणा योग्य दिशेने वळल्यास समाजाचा कसा फायदा होऊ शकतो याचं रूपक होते. ते केवळ लोभाचे समर्थन नव्हते. तर या संदर्भात नोबेल विजेते अमर्त्य सेन यांनी युक्तिवाद केला की स्मिथ यांच्या विस्तृत विचारांचे अतिशय संकुचित मूल्यमापन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मच स्मॉलनेस ट्रस्ट अपॉन हिम केले गेले आहे. ठीक आहे. आता प्रिलिमसाठी तुम्हाला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. अर्थशास्त्राच्या इतिहासात चर्चेत असणारा दास अँड स्मिथ प्रॉब्लेम खालीलपैकी कोणत्या 2 संकल्पनांमधील स्पष्ट विरोधाभासाशी संबंधित आहे? तर आपल्याला माहिती आहे सहानुभूती आणि स्वार्थ, सिम्पथी आणि सेल्फ इंटरेस्ट. ठीक आहे. तर हा
तुम्हाला प्रिलिमला विचारला जाऊ शकतो, पण हा पूर्णपणे इकॉनॉमीचा क्वेश्चन नाही, तर हा पूर्णपणे इथिक्सचा क्वेश्चन आहे प्रिलिमला पण. ठीक आहे? म्हणजे आपण त्या अँगलनं इथे बघत आहोत. ठीक आहे? मुख्य परीक्षेसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये स्वार्थ आणि व्यावसायिक नीतिमत्ता या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक ठरू शकतात का? ॲडम स्मिथ यांच्या तत्वज्ञानाच्या आधारे या विषयाला चर्चा करा. म्हणजे बघा किती एक लक्षात घ्या, आपण जर न्यूजपेपर वाचला, तर तुम्ही जस्ट इमॅजिन कितीतरी गोष्टी तुम्हाला समजतात, कितीतरी पॉइंट्स तुम्हाला एक्झाममध्ये लिहायला होतात, इंटरव्ह्यूमध्ये बोलायला होतात. म्हणजे आपल्याला न्यूजपेपर वाचणं आणि त्याचं ॲनालिसिस करणं किती महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला याच्यावरून कळत असेल. ठीक आहे. आता तुम्हाला ह्या गोष्टी मी पूर्णपणे मेहनत करून देतोय. तर माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही त्याचं युटिलायझेशन करा आणि परीक्षेमध्ये काय करा, मार्क घ्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा. हंटा व्हायरसचा संसर्ग. हंटा व्हायरस. कोणता व्हायरस? हंटा व्हायरस. ठीक आहे. Suspected hantavirus outbreak trap 150 on ship of कॅपे वर्दे. ठीक आहे. कॅपे वर्दे किंवा केप वर्दे म्हणू शकतो आपण त्याला. GS3 विज्ञान तंत्रज्ञान, आरोग्य आणि रोग. इथे तुम्ही त्याला लिंक करू शकता. तर पार्श्वभूमी काय बघा, केप वर्दे. केप वर्दे म्हणजे बघा ही आहे आपला आफ्रिका कॉन्टिनेंट, आफ्रिका खंड आहे. ठीक आहे. आणि इथे एक छोटंसं आयलँड आहे बघा. तिला काय म्हणतात? केप वर्दे. हे दिसायलंय का तुम्हाला? इथे. ठीक आहे. हे केप वर्दे. ठीक आहे. हे इथे तुम्हाला दिसायलंय. केप वर्दे. हे आयलँड आहे. आता या आयलँडच्या जवळ एका क्रूझ जहाजावर हंटा व्हायरसच्या संशयित प्रादुर्भावामुळे सुमारे 150 लोक अडकले आहेत. ठीक आहे. आता हंटा व्हायरस बघा आता. हंटा व्हायरस त्याला ऑर्थो हंटा व्हायरस प्रामुख्याने उंदरासारख्या कृंतक म्हणजे रोडेंट प्राण्याद्वारे पसरतो. म्हणजे मेनली कोणाद्वारे? तर उंदराद्वारे. या प्राण्याची विष्ठा, लाळ, मूत्र हवेत मिसळल्याने मानवाला याचा संसर्ग होतो. एका बाधित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे या विषाणूचा संसर्ग होण्याची घटना अत्यंत दुर्मिळ आहे. ठीक आहे. म्हणजे हा मेनली कोणाकडून होतो? तर मेनली हा आपण त्याला म्हणतो उंदराकडून माणसाला होतो. माणसा टू माणसाला म्हणजे ह्युमन टू ह्युमन होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ठीक आहे. हा विषाणू प्रामुख्याने 2 मोठे आजार निर्माण करतो. एक फुफ्फुसावर परिणाम करतो आणि दुसरा मूत्रपिंडावर. म्हणजे काय? लंग्स आणि किडनी या दोन्हीवर तो परिणाम करतो. ठीक आहे. या विषाणूचा संसर्गावर साधा कोणताही विशिष्ट उपचार नाहीये. त्यामुळे उपचारामध्ये केवळ सपोर्टिव्ह केअरच दिलं जातं. म्हणजे काय? जसं की आपण त्याला म्हणतो की स्पेसिफिक काही अशी त्याच्यावर मेडिसिन अवेलेबल नाही. ठीक आहे. प्रिलिमसाठी क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो? तर हंटा व्हायरस संदर्भात खालील विधानाचा विचार करा. हा विषाणू प्रामुख्याने डासाच्या चाव्याने होतो? नाही. हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने संसर्ग होतो? नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टी केल्या दोन्ही पण नाही. का? कारण की हा ह्युमन टू ह्युमन नाही होत. हा ॲनिमल टू ह्युमन होतो. म्हणजेच काय? उंदराकडून माणसाला होतो. माणसा टू माणसाला होत नाही. ठीक आहे? हे म्हणजे प्राण्याकडून तुम्ही म्हणू शकता. आणि माणसा टू माणसं होण्याचे चान्सेस खूप रेअर आहेत. म्हणजे ते नसल्यासारखेच आहेत. मेनसाठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. झुनोटिक्स आजारांचा वाढता धोका जागतिक आरोग्य सुरक्षेसाठी एक मोठे आव्हान बनलं आहे. अशी नवीन महामारी रोखण्यासाठी वन हेल्थ दृष्टिकोन महत्त्व स्पष्ट करा. ठीक आहे. तर आजचे हे आपल्या न्यूज होत्या. म्हणजे आज मॅक्सिमम ज्या न्यूज होत्या त्या पॉलिटिकल होत्या. ठीक आहे. त्यामुळे जास्त काही आज न्यूजमध्ये नव्हतं. ठीक आहे. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या PPTची PDF तुम्हाला घुले सर या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. ठीक आहे. तर आपण इथे थांबूया. जय हिंद.